बघून घ्या शरीरातले रॅडिकल्स कसे बाहेर पडतात. पूर्ण पाय काळा झालेला आहे त्यांचा. हे जे कास्य थाळी मसाजर आहे, हे कास्य वाटी म्हणता येईल याला, थाळी नाही आहे. एक मोठं असतं कास्य थाळी, हे कास्य वाटी आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ते शरीरातले जे काही दोष आहे, शरीरातली उष्णता आहे, शरीरातले रॅडिकल्स आहे, अशा पद्धतीने ते मसाज केल्याने बाहेर खेचले जातात. हे दाखवा काका, थोडी वाटी दाखवा. बघा कशी काळी झालेली दिसते तुम्हाला या पद्धतीने. चला चालू ठेवा. खूप सारे बेनिफिट या कास्य थाळीचे आहे, कास्य वाटीचे आहे सॉरी. पूर्ण पायाकडच्या नसा मोकळ्या होतात याने आणि डोळ्याला खूप छान बेनिफिट मिळतात. आपल्या पायाच्या तळव्यामध्ये डोळ्याचे पॉईंट्स असतात, ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात. पूर्वीच्या काळी बघा, पायाला डोळे जर दुखत असले तर पायाला एरंडाच्या तेलाने काशाच्या वाटीने मसाज करायचे, तर डोळ्याचा दाह कमी होऊन जायचा. आता अनुरागला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, तर अनुरागने रोज काशाचे एक छोटी वाटी घेऊन यायची आणि दररोज एरंडाच्या तेलाने मसाज करायची. दृष्टी वाढून जाते. बऱ्याच जणांचा तर चष्मा पण निघून जातो रेग्युलर जर कधी कास्य वाटीने मसाज केल्यामुळं किंवा कास्य थाळीने मसाज केल्यामुळं. डोळ्याचा चष्मा पण अनेक शिबिरार्थींचा निघालेला माझ्या याच्यात आहे. पॉईंट जर कमी असेल, नुसतं कास्य थाळी करून चालणार नाही, तर त्याबरोबर सूर्यनमस्कार, डोक्याला रक्तपुरवठा, डोळ्याला रक्तपुरवठा होणारे व्यायाम प्राणायाम पण आपल्याला करावं लागतील. आहारावर पण आपल्याला भर द्यावे लागेल. तर ही होती कासा वाटी मसाज. आजच्या या वेगवेगळ्या थेरपी चालू आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता शिरोधारा आहे, पूर्ण बॉडी मसाज आहे. आणि अनुराग आमचा वेटिंगमध्ये बसलेला, अनुरागचा अजून नंबर आलेला नाही. काकांचा नंबर तर सर्वात शेवटी आहे. सर्वात दीर्घ अनुभवी आमचे काका आहे, नगरे काका आहे की नाही. हां चला, खूप छान.